हो ताई, काय आला? आज पाणी नाही आला? नाही ना, वाटते टाकीवरच जायला लागेल. काय र, पाणी पण नाही भेटला. अरे शी पाणी तर नाही भेटला तर पुन्हा कपडे पण भिजले. शी आता शेतावर जाते. काय ते यंदाचं पीक पण चांगला नाही आला पावसाच्या मुळे. काय हे तोटा होणे शेतकरी नशिबाचे तर मग जगाचं तरी कसा. हो ताई, घरपट्टी आहे तुमची, घरपट्टी घ्या. काय रे बाबा रे घास पण ना खाऊन दे. अरे दादा आवरी घरपट्टी मला कशी काय? अहो ताई, मी सरकारी कर्मचारी, मी देण्याचं काम करतो, वाढून देणार नाही मी. पण एकदाच आवरी घरपट्टी कशी काय? आवरी घरपट्टी कशी काय? मी तर साधीशी शेतकरी आहे. काय र? प्रॉपर्टी टॅक्स कशाबद्दल भरायचा हा प्रॉपर्टी टॅक्स या गरीब माणसाने? ना या माणसांना पाण्याची सोय, दुरून बाई माणसांना हंडे डोक्यावरून आणावे लागतात. कधी कधी तर 2-2, 3-3 दिवस पाण्याची काही सोयच नसते. स्वच्छतेबद्दल तर न बोललेलंच बरं. दरवर्षी या कचऱ्यामुळेच पावसाळ्यात कितीतरी मुलांना डेंग्यू मलेरिया होतच असते. रस्त्यावर तर जणू जीव मुठीतच घेऊन जावं लागते. जिथे पाण्याची, स्वच्छतेची आणि रस्त्याची सुद्धा चांगली सोय नसेल तिथे आम्ही काय एवढी घरपट्टी भरायची? सध्या 1-1, 1.5 लाख घरपट्टी गरीब माणसांना आलेली आहे. एवढी घरपट्टी गरीब माणसांनी कशी व का कशासाठी भरावी? शेवटी गरीब व शेतकरी माणसाकडे हा एकच उपाय उरतो,